कॉकरोच जनता पार्टी अवघ्या काही काळात लोकप्रिय झालेली होती आणि त्यानंतर यांचं मोठं आंदोलन झालं। आंदोलन यशस्वीपणे पार पडलं आणि त्यानंतर आता पुढची रणनीती ठरवण्यासाठी कॉकरोच जनता पार्टीची छत्रपती संभाजीनगरमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली। आगामी काळामध्ये या कोर कमिटीच्या माध्यमातून कशा पद्धतीनं पुढे पक्षाची वाटचाल असेल, पुढचा रोडमॅप नेमका काय असेल, पक्ष संघटना वाढीबाबत चर्चा करण्यात आली। तसंच झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जाणार असल्याचं देखील सीजेपीनं जाहीर केलं। जेपीएससी आणि जेएसएससी भरती परीक्षांमधील अनियमिततेविरोधात धरणं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सीजेपीनं पाठिंबा दर्शवला आहे। झारखंडमधलं नाही आम्ही त्यांच्याशी बोललोय, त्यांना आम्ही पूर्णपणे समर्थन दिलेलं आहे आणि आम्ही त्यांना सांगितलं की त्यांच्या आंदोलनाला मजबूत करण्यासाठी जे काही करता येईल ते आम्ही सगळंच करू आणि त्यांच्या जे काही डिमांड्स आहेत आम्ही पूर्णपणे त्यांचं समर्थन करतो। नक्की आज आम्ही 2 दिवसाचं आमचं जे एका प्रकारे जे कॉकरोच कॉन्क्लेव्ह आहे त्याची सुरुवात करतोय, जिथं आमचा पुढचा रोडमॅप काय आहे, पूर्ण देशभरात आमचं संघटन कसं वाढवण्यात येईल त्यावर आम्ही चर्चा करणार आहे। कारण की जंतर मंतरचं जे आंदोलन झालं त्याला देशभरातून समर्थन भेटलेलं होतं आणि इतक्या मोठ्या विजयानंतर आमच्या जबाबदारीसोबत लोकांच्या अपेक्षाही खूप वाढलेल्या आहेत। तर त्यासाठी पूर्ण देशभरात संघटन कसं आमचं वाढवण्यात येईल त्यावर आम्ही आता काही निर्णय करणारे काही चर्चा करणार आहे आणि त्यासोबतच एकंदरीत पुढचा एक रफ रोडमॅप काय असला पाहिजे त्यावरही आम्ही चर्चा करू आणि उद्यापर्यंत आम्ही एक प्रेस ब्रीफिंग घेऊन सांगू की आमचा पुढचा रोडमॅप काय असणार आहे।